स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण 5 ते 9 एप्रिलपर्यंत घडलेल्या सर्व IMP चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे, महाराष्ट्र राज्याच्या राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? IMP प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे राहुल पांडे। हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ। राहुल पांडे हे महाराष्ट्र राज्याचे नवे राज्य मुख्य माहिती आयुक्त असणार आहेत। यांची नियुक्ती CP राधाकृष्णन यांनी केली। यांचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असणार आहे। तसेच ऑप्शन जर पाहिले तर सुजाता सौनिक या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत। बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यामध्ये कन्फ्युजन नको, त्यासाठी हे ऑप्शन मी इथे ॲड केले आहे। तसेच मानव ठक्कर हे WTT स्टार कंटेंडरच्या फायनल 8 मध्ये पोहोचणारे पहिले भारतीय बनले आहेत। ही स्पर्धा चेन्नई येथे आयोजित करण्यात आली होती आणि सुभाष चंद्र रलहन यांना भारतीय निर्यात संघटन महासंघाचे नवे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे। यांनी अश्विनी कुमारचे स्थान घेतले आहे। FIEO म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन याची स्थापना 1965 मध्ये झाली आणि याचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, कोणत्या राज्य सरकारने शून्य गरिबी P4 पहलचे शुभारंभ केले? राईट आन्सर इज आंध्र प्रदेश। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत। शून्य गरिबी P4 पहलचे शुभारंभ आंध्र प्रदेश राज्याने केले। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू। या पहलचा उद्देश 2029 पर्यंत राज्याला गरिबीमुक्त करणे आहे। म्हणजे सरकारद्वारा राज्याच्या सर्व गरीब परिवारांना आर्थिक सुविधा प्रदान केल्या जातील। ऑप्शन जर पाहिले तर गुजरातच्या प्रसिद्ध सौदागरी ब्लॉक प्रिंटला त्याच्या अनोख्या शिल्पकलेसाठी GI टॅग प्राप्त झाले आहे। तामिळनाडूच्या कुंभकोणम पानाच्या पत्त्याला आणि थोलाई फुलमाळेला भारत सरकारद्वारा GI टॅग प्रदान करण्यात आले आहे। GI टॅगची सुरुवात 1999 मध्ये झाली। प्रथम GI टॅग हा दार्जिलिंग चायला 2004 मध्ये प्रदान करण्यात आला होता आणि ओडिसाच्या पुरी येथे झालेल्या 57व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने विजेतेपद पटकावले आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न तिसरा, वंदना कटारियाने आपली आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली आहे। तिचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? योग्य उत्तर आहे हॉकी। हा प्रश्न आपण सविस्तर समजून घेऊ। वंदना कटारिया ही हॉकी खेळाडू आहे। तिने 2009 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। 320 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून तिने 158 गोल केले आहेत। टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॅट्रिक करणारी ती पहिली भारतीय महिला हॉकी खेळाडू ठरली होती। 2021 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार आणि धनराज पिल्ले पुरस्कार मिळाला आणि 2022 मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। वंदना कटारिया ही उत्तराखंड या राज्याची आहे। क्लिअर। चौथा प्रश्न आहे, अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? योग्य उत्तर आहे मनू भाकर। ISSF या स्पर्धेचे आयोजन अर्जेंटिना येथे करण्यात आले। या स्पर्धेत भारताचे एकूण 43 खेळाडू सहभागी होणार आहेत। या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व ही ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर करणार आहे। ISSF म्हणजे आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ। याची स्थापना 1907 मध्ये झाली। याचे मुख्यालय जर्मनी येथे स्थित आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत लुसियानो रॉसी। ऑप्शन जर पाहिले तर निहारिका सिंगानियाने बेल्जियम येथे आयोजित अजेल हॉप CSI लियर घोडेस्वारी स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे। निहाल सरीनने ताश्कंद ओपन एक्झामो मेमोरियलचा किताब पटकावला आहे आणि अनाहत सिंगने इंडिया ओपन 2025 स्क्वॅशचा किताब पटकावला आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, 6व्या बिमस्टेक शिखर परिषद 2025 ची थीम काय आहे?
योग्य उत्तर आहे समृद्ध, लवचिक आणि मुक्त बिमस्टेक. या प्रश्नाचे IMP पॉइंट आपण समजून घेऊ. बिमस्टेकची स्थापना 1997 मध्ये झाली. बिमस्टेक शिखर परिषद 2025 चे आयोजन थायलंडच्या बँकॉक येथे करण्यात आले होते. यंदाचे हे 6वे संस्करण होते. यंदाची थीम ही समृद्ध, लवचिक आणि मुक्त बिमस्टेक अशी आहे. थायलंडचे पंतप्रधान आहेत पोंतोंग तार्न शिनावात्रा आणि पुढच्या 7व्या बिमस्टेक शिखर परिषद 2026 चे आयोजन हा बांगलादेश करणार आहे. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 6वा. ACC म्हणजे आशियाई क्रिकेट परिषदचे नवे अध्यक्ष कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे मोहसिन नक्वी. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. ACC म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिलचे नवे अध्यक्ष हे मोहसिन नक्वी यांना नियुक्त करण्यात आले आहे. मोहसिन नक्वी हे पाकिस्तानचे आहेत. ACC ची स्थापना ही 19 सप्टेंबर 1983 मध्ये दिल्ली येथे करण्यात आली होती. याचे मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिरात येथे स्थित आहे. सध्याचे नवे 17वे अध्यक्ष आहेत मोहसिन नक्वी. याच्या आधी एशियन क्रिकेट काउन्सिलचे 16वे अध्यक्ष हे शम्मी सिल्वा होते. तसेच ICC चे अध्यक्ष आहेत जय शाह आणि BCCI चे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी. क्लिअर. 7वा प्रश्न आहे. एप्रिल 2025 मध्ये भारतीय रेल्वे स्टेशनावर आणि सेवा भवनावर सौर ऊर्जा स्थापन करण्यामध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थान हे रेल्वे स्टेशनावर आणि सेवा भवनावर सौर ऊर्जा स्थापन करण्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 8वा. नुकतेच अमेरिकेने किती प्रतिस्पर्धात्मक टॅरिफ म्हणजे कर लावण्याची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे 26% आणि हा कर 9 एप्रिल पासून लागू झाला आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 9वा. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने महिलांसाठी निशुल्क बससेवा सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने महिलांसाठी निशुल्क बस सेवा सुरू केली आहे. जम्मू काश्मीरची स्थापना म्हणजे केंद्रशासित प्रदेशमध्ये रूपांतर हे 31 ऑक्टोबर 2019 मध्ये झालं. राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 10वा. कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना मित्र विभूषण हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले? मोस्ट IMP असा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमारा दिसानायके यांनी मोदी यांना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्र विभूषण देऊन सन्मानित केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींचा हा 22वा पुरस्कार आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर हंगरी हा नुकताच ICC म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टमधून बाहेर पडणारा पहिला युरोपीय देश बनला आहे. ICC ची स्थापना 1 जुलै 2002 मध्ये झाली. याचे मुख्यालय हेग, नेदरलँड येथे स्थित आहे. चिली देशाला मुंबई येथे होणाऱ्या वेव्हज 2025 साठी भारताने आमंत्रित केले आहे. आणि ब्राझील येथे विश्व बॉक्सिंग स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. आणि सर्वात IMP पॉइंट आहे हितेश गुलिया हा विश्व बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बनला आहे. ओके, क्लिअर. 11वा प्रश्न आहे. आशियाच्या पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे समुद्री पूल पंबन ब्रिजचे उद्घाटन मोदी यांनी केले. हा ब्रिज कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे तामिळनाडू. आशियाचा पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे समुद्री पूल पंबन ब्रिज तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे स्थित आहे. पंबन ब्रिजची एकूण लांबी 2.8 किलोमीटर इतकी आहे. व्हर्टिकल लिफ्ट स्पॅनची लांबी 72.5 मीटर इतकी आहे आणि हा ब्रिज 17 मीटरपर्यंत वरती उचलला जाऊ शकतो. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 12वा. चर्चामध्ये असलेला वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये कोणी सादर केले? योग्य उत्तर आहे किरण रिजिजू यांनी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये सादर केले आणि आता राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने या विधेयकाचे कायद्यात पण रूपांतर झाले आहे. यासाठी एक JPC नेमण्यात आली होती म्हणजे संयुक्त संसदीय समिती आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते होते जगदंबिका पाल. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 13वा. कोणाला अग्निशमन व बचाव सेवांचे महासंचालक नियुक्त करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे सीमा अग्रवाल यांना अग्निशमन व बचाव सेवांचे महासंचालक नियुक्त करण्यात आले आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 14वा. कोणत्या राज्यामध्ये माधवपूर मेळा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे?
योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात येथे माधवपूर मेळ्यात 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. ऑप्शन जर पाहिले तर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्याच्या अग्निशमन विभागाला गोवा सरकारद्वारा सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र. महाराष्ट्र नागपूर येथे मोदी यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली. आणि दिल्ली येथे सेना अधिकाऱ्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. क्लिअर. 15वा प्रश्न आहे, झिरकोन हायपरसॉनिक मिसाईलचे परीक्षण कोणत्या देशाने केले? राईट अँसर इज रशिया. रशियाने झिरकोन हायपरसॉनिक मिसाईलचे नुकतेच परीक्षण केले आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 16वा, आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो कप 2025 कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे रजनीगंधा अचिव्हर्स. रजनीगंधा अचिव्हर्स टीमने आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो कप 2025 जिंकला आहे. ओके. नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 17वा, जपानी ग्रँड प्रिक्स 2025 चौथ्यांदा कोणी जिंकले आहे? योग्य उत्तर आहे मॅक्स वर्स्टॅपेन. ओके. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.